हरे कृष्ण. श्री श्री षडगोस्वामी अष्टक, श्रील श्रीनिवास आचार्य रचित. तर ह्या अष्टकचं आपण चौथं कडवं आज वाचणार आहोत. चौथी ओळ आहे, वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. तर मी या 6 गोस्वामींना वंदन करतो. त्यांच्याबद्दल पहिल्या ओळीत म्हटलं आहे, त्यक्त्वा तूर्णम अशेष मंडलपती श्रेणीम सदा तुच्छवत. त्यक्त्वा म्हणजे त्याग केला, तूर्णम म्हणजे लगेचच चटकन, अशेष म्हणजे पूर्णपणे, मंडलपती श्रेणीम ऐश्वर्यशाली जीवनाचा. तर असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते उच्च पद प्राप्त असे होते. आणि पुढे शब्द आहेत, सदा तुच्छवत म्हणजे सदा म्हणजे सदैव, आणि तुच्छवत म्हणजे अगदी तुच्छ गोष्टीप्रमाणे. तर असे जे 6 गोस्वामी आहेत त्यांनी ऐश्वर्यशाली जीवनाचा एखाद्या तुच्छ गोष्टीप्रमाणे त्याग केला. आणि कसा त्याग केला? चटकन त्याग केला. दुसरी ओळ आहे, भूत्वा दीन गणेश कौ करुणया कौपीन कंथाश्रितौ. भूत्वा असे बनले, तर असं सगळं त्याग केलं आणि कसे बनले ते? असे बनले. दीन गणेश कौ असे बनले. दीन गण अधिक ईशकौ म्हणजे दीनगण म्हणजे बद्ध जीवांचा, आणि ईशकौ म्हणजे उद्धार करणारे. तर असे 6 गोस्वामी आहेत. त्यांनी आपलं उच्च पद अधिकार सगळे सोडले आणि सगळ्या बद्ध जीवांचं कल्याण करणारे ते बनले, उद्धार करणारे बनले. करुणया कौपीन कंथाश्रितौ. करुणया म्हणजे दया भावनेने त्यांनी सगळ्यांवर कृपा केली. कौपीन कंथाश्रितौ तर जी आपलं जे ऐश्वर्य होतं ते सगळं सोडून दिलं. आणि कौपीन कंथाश्रितौ म्हणजे कौपीन आणि कंथ यांचा त्यांनी आश्रय घेतला. कौपीन म्हणजे कमरेचं वस्त्र, आणि कंथा म्हणजे एक साधी घोंगडी, अशांचा त्यांनी आश्रितौ म्हणजे याचा त्यांनी स्वीकार केला. तर दुसरी ओळ आहे, त्याचा अर्थ वाचूया की बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी या 6 गोस्वामींनी केवळ कमरेचे वस्त्र धारण करून वैरागी जीवनाचा अवलंब केला. जे जीवनासाठी अति आवश्यक आहे तेवढ्याच वस्तूंचा त्यांनी स्वीकार केला आणि ते जगताच्या कल्याणासाठी आपलं जीवन जगायला लागले. तिसरी ओळ आहे, गोपी भाव रसामृताब्धी लहरी कल्लोळ मग्नो मुहू. तर असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते सगळ्या जीवांचं कल्याण करताना त्यांचा भाव कसा होता याबद्दल तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे. गोपी भाव म्हणजे श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रती असलेल्या दिव्य प्रेमाचा गोपी भाव म्हणजे या 6 गोस्वामींमध्ये भगवंतांच्या प्रतीचा सेवाभाव या गोपींसारखा होता. रसामृत अब्धी लहरी. तर रसामृताब्धी म्हणजे काय? रस अधिक अमृत अधिक अब्धी. तर रसामृत म्हणजे दिव्य रसामृत, दिव्य प्रेम रसाची जे सागर आहे, अब्धी म्हणजे सागराच्या रसामृताब्धी लहरी कल्लोळ मग्नो मुहू. तर लहरी कल्लोळ म्हणजे काय? सतत येणाऱ्या लाटा, सतत येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या मग्नो त्यामध्ये मग्न असणारे, मुहू म्हणजे नेहमी, पुन्हा पुन्हा. तर असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते सदैव गोपींच्या श्रीकृष्णांप्रती असलेल्या दिव्य प्रेमरस सागरामध्ये पूर्णपणे डुंबून राहत आणि त्या सागरांच्या लहरीत पुन्हा पुन्हा स्नान करीत. तर आपण हे चौथं कडवं आहे ते वाचूया.
त्यक्त्वा तूर्णम् अशेषमण्डलपति श्रेणीं सदा तुच्छवत् भूत्वा दीनगणेशकौ करुणया कौपीनकण्ठाश्रिता गोपीभावरसामृताब्धिलहरी कल्लोळमग्नो मुहुः वन्दे रूपसनातनौ रघुयुगौ श्रीजीवगोपालकौ. भाषांतर वाचूया. मी आदरपूर्वक 6 गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो, ज्यांनी ऐश्वर्यशाली जीवनाचा एखाद्या तुच्छ गोष्टीप्रमाणे त्याग केला. बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी केवळ कटिवस्त्रे धारण करून वैरागी जीवनाचा अवलंब केला. परंतु ते 6 गोस्वामी सदैव गोपींच्या श्रीकृष्णांप्रती असलेल्या दिव्य प्रेमरससागरात पूर्णपणे डुंबून राहत आणि त्या सागराच्या लहरींमध्ये पुन्हा पुन्हा स्नान करीत. षड गोस्वामी अष्टकमचा 4था कडवा आज आपण वाचून पूर्ण केला आहे. श्री श्री षड गोस्वामी अष्टक की जय. श्रील श्रीनिवास आचार्य की जय. हरी बोल.